डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देगाव चाळ येथे रंगभरण स्पर्धेचे करण्यात आले बक्षीस वितरण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहार येथे दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी विद्यार्थ्यांसाठी सप्तरंग साहित्य मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते। स्मृतिशेष पॅन्थर सूर्यकांत ढवळे यांच्या स्मरणार्थ दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी प्रज्ञा करुणा विहार येथे या स्पर्धेचा निकाल घोषित करून बक्षीस वितरण करण्यात आले। यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना रोख रक्कम, वही पेन देऊन उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सर्वांना जय भीम। नांदेड शहरातील प्रज्ञा करुणा विहार देगाव चाळ येथे या ठिकाणावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीनं रंगभरण चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरेखन चित्र या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता त्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं होतं आणि ही रंगभरण स्पर्धा 13 एप्रिलला घेण्यात आलेली होती आणि त्या रंगभरण चित्रकला स्पर्धेचं पारितोषिक आज या ठिकाणावर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे। फुले आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक, चिंतक बालाजी थोटवे सर, कवी पांडुरंग कोकुलवार सर यांच्या हस्ते हे पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे। आणि हे सप्तरंगी साहित्य मंडळाचे जे उपक्रम आहेत, अनेक उपक्रम मी वर्षभर राबवत असतो। माझ्यासोबत या उपक्रमाचे संयोजक सुभाषजी लोखंडे आहेत। यांनी या ठिकाणावर सर्व या कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे आणि गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे आणि सप्तरंगी साहित्य मंडळ विद्यार्थ्यांसाठी ज्या पद्धतीनं काम करत आहे त्या उपक्रमाचा एक भाग आहे आणि दरवर्षी कार्यक्रम सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहेत। आज देगाव चाळ या ठिकाणावर हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या साजरा केलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय म्हणजे स्मृतिशेष पॅन्थर सूर्यकांत ढवळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक देण्यात आलेले, उत्तेजनातही पारितोषिक देण्यात आलेलं आहे आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पण सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान केलेला आहे। धन्यवाद। जय भीम।